महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक. निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता. शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते. तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे. रामराजेंना रणजितसिंह निंबाळकरांचा टोला. तर गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही म्हणत निंबाळकरांचं आरोपांना उत्तर. फलटण डॉक्टर प्रकरणात 6 आरोपी मोकाट. तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधारेंची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी. कोल्हापुरात ऊस दराप्रश्नी 3 तास चाललेली बैठक निष्फळ. बैठकीतून समाधान नाही. एकही कारखाना सुरू करू देणार नाही. निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार. राजू शेट्टींचा इशारा. शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं. शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर. तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहीत म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं. मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी. मंचर इथलं रास्ता रोको आंदोलन सुरूच. वनमंत्री आणि पालकमंत्री येईपर्यंत रास्ता रोको सुरूच राहणार. बिबट्याच्या हल्ल्यातील मृत मुलावर अद्यापही अंत्यसंस्कार नाही. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार. पंतप्रधान मोदींचा बिहारमधील महिला कार्यकर्त्यांसोबत डिजिटल संवाद. तर गृहमंत्री शहांच्या दरभंगा, मोतीहारी आणि बेतियामध्ये जाहीर सभा. दुबईमध्ये आजपासून आयसीसीची वार्षिक बैठक. आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा उपस्थित करणार बीसीसीआय. पुढील 2 दिवसात ट्रॉफी न मिळाल्यास पीसीबीवर होऊ शकते कारवाई. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे. बैठकीमध्ये महायुतीचं धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापुरात एकनाथ शिंदे शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पूर्ण ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार आहेत. मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलं. प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. विरोधकांकडून टीका होताच प्रकाश सुर्वेंनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. सांगलीच्या जत शहरात साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचे विडंबनात्मक फलक लावण्यात आले. यावर विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचं कार्टूनही झळकलंय. खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तात्काळ बसले. वेळ मागितल्यानंतरही निवडणूक आयोग वेळ देत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगावर तात्काळ ठेवल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी देखील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचं मान्य केलंय असं अनिल देसाई म्हटलंय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांचं समर्थन केलंय. निवडणूक आयोगानं मतांची चोरी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन झालं पाहिजे असं आठवले म्हटले. तर मुंबईतला मोर्चा सत्याचा नव्हता तर पक्षाचा होता असा टोला देखील त्यांनी लगावलाय. आता एक मोठी बातमी. एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असताना दुसरीकडे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय. मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे अशी मुक्ताफळं सुर्वेंनी उधळली. यावरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे. मतांसाठी माय मराठीचा अपमान करत असल्याची टीका सुर्वेंवर केली आहे. मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है।
और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। मराठी भाषेला मी आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय मला. माफी मागितली, पण माफी मागणं माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे. त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं. कुणाचंही वक्तव्य असेल, हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजीरवाणं होतं. मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार, मरू दे. अशी लोक हे आपली जुनी म्हण होती, ठीक आहे, पण तुम्ही आत्ता वापरताय ती. दरम्यान या वादानंतर प्रकाश सुर्वे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल म्हणजे मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या 3 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 60,000 दुबार नावं असल्याची तक्रार प्रशासनाकडे आलेली आहे. तक्रारींच्या अनुषंगानं तालुकानिहाय पडताळणीचं काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागानं केलाय. शेलार यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. दरम्यान ठाकरेंच्या टीकेनंतर आपला बाण योग्य ठिकाणी लागलाय असं सूचक वक्तव्य शेलार यांनी केलंय. मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेचा 3रा टप्पा सुरू झाल्यानं मुंबईकरांकडून आरे, कफ परेड, गारेगार प्रवासाला पसंती दिली जाते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात तब्बल 38,63,741 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केलाय. तर 9 ऑक्टोबरपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून अवघ्या 23 दिवसात 33 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. दिवाळीत प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर विभागातून रोज सरासरी 1 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिलं. दिवाळीच्या काळातील 12 दिवसात तब्बल 13,48,659 प्रवाशांनी एसटी बसनं प्रवास केला. एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबवण्यात येत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या उपक्रमात मुंबई विभागानं पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावलाय. दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, नेहरूनगर आणि परळ या बस स्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचं स्थान मिळवलंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे. त्यातून वार्षिक सुमारे 1,000 कोटी रुपये किमतीच्या म्हणजेच 300 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य आहे. उत्पन्नाच्या या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रवासाच्या योजना तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद ठेवणार आहे असं विमानतळ संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं म्हटलेलं आहे. पुणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेनं ॲप आणलं. अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजवण्यासाठी पथ विभागानं क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथकं तयार केली आहेत. 5 महिन्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 9 जून 2025 रोजी झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातात 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 9 लोक जखमी झाले होते. या अपघाताचा 2 रेल्वे इंजिनियरवर ठपका ठेवण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. इंडिगोचे मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमान वारंवार रद्द होण्याच्या प्रकारानं प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल असताना आणि प्रवासी संख्या स्थिर असूनही ऑपरेशन कारणांचा दाखला देत विमान रद्द करण्याचा प्रकार होतो. माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेल्या फ्रॅक्चरनंतर आता पुन्हा पायात एक लहान गाठ झाल्यानं उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राणांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. यंदाच्या 12वी परीक्षेसाठी आता 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. तसंच शाळांनी युडाएस प्रणालीतून अर्ज भरावे अशी सूचना देखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व शाळांना केली आहे. शहापूरच्या चेरपोली परिसरात दुकानात बसलेल्या वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी बाईकवरून आलेले चोरटे खेचून पळाले. यावेळी महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या चोरट्यांना पकडलं. यामध्ये एक चोरटा फरार झाला तर दुसऱ्या चोरट्याला जमावानं चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाविरोधात झालेल्या बैठकीत हजारो बाधित शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावनांचा प्रचंड उद्रेक झाला. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पर्यायी मार्गावर पुनर्विचार करण्याच्या सूचना केल्या. आता एक मोठी बातमी. शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते. या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे झाली अशा शब्दात रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार टोला लगावलाय. रणजित सिंह निंबाळकरांनी खुली पत्रकार परिषद घेत आपल्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. मी गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही केस केलेला एकही मुकादम फलटणमधील त्या डॉक्टर ताईंना भेटला नव्हता. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हालाही दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चुकीचं काम करत नाही म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहात असं म्हणत स्वतःचीच पाठ त्यांनी थोपटून घेतली. तर बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही असं देखील ते म्हटलंय. तर सर्व आरोपांना निंबाळकरांनी थेट उत्तरं दिली आहेत. रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी सर्व आरोप एकंदरीतच फेटाळलेले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हालाही दुःख असल्याचं त्यांनी म्हटलंय. तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते असं देखील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे. हे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकराला हे जमलं नाही. हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं आहे की असं झालेलं आहे. एवढं लक्षात घ्या. इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल. ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काय बोलायचं नाही. आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून? कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते. भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली आणि गेल्या काही दिवसात आपल्या विरोधात बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलंय. ही सभा संपल्यानंतर महिलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला. यावेळी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले होते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली. तोडगा निघेपर्यंत कारखाने सुरू करू देण्यात नसल्याचा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आलाय. तर कोल्हापुरात ऊस दराबाबतच्या बैठकीत राजू शेट्टी संतापले. कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित नसल्यानं पालखी पाठवू का असा सवाल राजू शेट्टींनी विचारला. कोल्हापुरात ऊस दराप्रश्नी 2 तास चाललेली बैठक निष्फळ ठरली. ऊस दराच्या बैठकीतून समाधान झालं नाही असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं. कारखाना प्रतिनिधींनी जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांना अमान्य असून उद्यापासून एकही कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. तर उद्यापर्यंत निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचं ते म्हटलं. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरणावरून वाद निर्माण झालाय. स्थानिक नागरिक आणि NMRDA मध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आंदोलकांची भेट घेणार. प्रकाश महाजनांनी डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्यानं आमचे भावनात्मक नातं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा अजूनही पदावर कशा आहेत हेच आम्हाला कळत नाही. रुपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेचं चारित्र्य हनन केलं तरी अजित पवार अजूनही गप्प का असा सवालही त्यांनी केला. निलेश चंद्र मुनी यांनी उपोषण मागे घेतलं. मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निलेश चंद्र मुनींची भेट घेत आश्वासन दिलं. यानंतर 15 दिवसांची मुदत देत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा निलेश चंद्र मुनी यांनी दिला.
पुण्यामध्ये सोशल मीडियावर गणेश काळेच्या हत्येचं समर्थन करण्यात आलंय. कोंढव्यामधील तरुणांनी सोशल मीडियावर बंदुकांसह काही काडतुसांसोबत व्हिडिओ बनवला. बबलू सय्यद असं व्हिडिओ पोस्ट करण्याचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मानव वस्तींवर होत असलेल्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मंचरमध्ये अद्याप आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत बिबट्यांच्या बंदोबस्तात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेऊ. बिबट समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना फोनवरून दिलं. आमदार शरद सोनावणेंनी एकनाथ शिंदेंना फोन केला होता. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या 5 टीम पिंपरखेड गावात दाखल झाल्या. याबाबत जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांनी माहिती दिली. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. पालिकेकडून नव्या 6 एसटीपी प्लांटचे 1860 कोटींचे टेंडर भाजप पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात आला.